जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्येनंतर माझ्या पीएचा आणि सुनील पवार यांचा दुरान्वये संबंध नसताना पद्धतशीरपणे बदनामीचे कुचाळके रचले जात आहेत। यामागचा मास्टर माइंड आमदार जयंत पाटील असून त्यांना जतचे आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांची साथ आहे असा थेट आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मीच जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सत्य बाहेर आल्यानंतर मात्र एकालाही सोडणार नाही। मी शांत होतो, पण आता इतक्या घाणेरड्या पातळीवर आला असाल तर सबका हिसाब होगा असा थेट इशारा पडळकरांनी दिलाय। अभियंता वडर यांच्या आत्महत्येनंतर पडळकरांच्या विरोधात आंदोलने आणि पत्रकार परिषदा घेऊन त्यांची बदनामी होत असल्याने भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला। या मोर्चात बोलताना पडळकर म्हणाले, अवधूत वडर हे ईश्वरपूरचे असल्याने आणि माझ्या विरोधात त्यांना काहीच मिळत नसल्याने त्यांनी नेमकं या प्रकरणात राजकारण आणले, पण मी असल्या लोकांना भीक घालत नाही। मंत्री असताना त्यांना मी आटपाडीतून पळवून लावले। माझ्या राजकीय संघर्षात प्रस्थापितांनी मला अनेकदा खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकले, त्यातून सुटून मी बाहेर पडलोय, पण आता तुम्हाला सुट्टी नाही। तुमच्या सगळ्या भानगडी मी बाहेर काढणार आहे। इतकंच काय, जयंत पाटलांना प्रशासनातलं काही कळत नाही। हा एक बिंडोक राजकारणी असून राज्याचं नेतृत्व करायला निघालाय। त्यांच्या हुशारकीचा नुसता बाऊ केला जातो। जर माझा अर्ज बाद केला असता तर मी बाकीच्यांचे अर्जच फाडून टाकले असते। प्रसंगी सरकार पाडलं असतं असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी जयंत पाटलांवर शिवराळ भाषेत जिव्हारी लागतील अशी टीकास्त्रे सोडली आहेत। कवटेमंकाळ येथे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला आज सांगली पोलिसांनी गजाआड केलाय। 48 तासात चोरट्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेच, शिवाय या चोरीतील 1,20,00,000 रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि रोख 15 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेत। या प्रकरणात चोरट्यांना स्थानिक कुणाची मदत झाली होती का, त्यांच्या या प्लॅनचा मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी केली जात असून लवकरच आणखी काही धक्कादायक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। दीक्षा राष्ट्रपाल भोसले, पार्थ महेश मोहिते, साई दीपक मोहिते अशी अटक केलेल्यांची नावे, तर टोळीचा मुहूर्का महेश रघुनाथ शिंदे, अक्षय लोहार, शकील पटेल, आदित्य मोरे हे 4 जण पसार आहेत। कवटेमंकाळ शहरातील डॉक्टर जे.डी. म्हेत्रे यांचा दवाखाना आणि निवासस्थान आहे। त्यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री 11च्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून घरातून अनोळखी 4 चोरट्यांनी प्रवेश केला। यावेळी काही कागदपत्रे तपासण्याचं ढोंग तोतया अधिकाऱ्यांनी केले, त्यामुळे त्यांनी व्यवसायातील सर्व हिशोब त्यांच्यासमोर मांडला। अगदी घरातील 1 कोटींचे 1 किलो सोने, 15,60,000ची रक्कमही त्यांच्या समोर आणली। संशयितांनी अगदी सावधपणे डॉक्टरांना घेरत त्यांच्यावर डल्ला मारला। काही वेळानंतर संशयित निघून गेले। त्यानंतर डॉक्टरांनी माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचं समोर आलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली। LCB आणि कवटेमंकाळ पोलिसांच्या पथकांनी घटनेचा कसून तपास सुरू केला। त्यावेळी गोपनीय खबरी आणि तांत्रिक माहिती आधारे संशयित दीक्षा भोसले ही पुण्यात असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यानुसार महिला अधिकाऱ्यासह एक पथक पुण्यात दाखल झालं। त्यांनी छापेमारी करत दीक्षा भोसले हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सखोल चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली आहे। तिने अन्य साथीदारांची नावे दिली, त्यात तिचा मित्र पार्थ आणि साई या दोघांची नावे समोर आली। या दोघांना शिताफीने हातकणंगले येथून अटक केली आहे। सांगली पेठ रस्ता कसबे डिग्रस हद्दीतील खराब रस्त्यावर 4 दिवसाला अपघात होतो। मूळ प्रकल्प अहवालामध्ये रस्त्याची लांबी, रुंदी आणि टोल नाका संदर्भात जे नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी होत नाही। प्रकल्प अहवाल वेळोवेळी बदलला जात आहे, याचा फायदा ठेकेदाराला होतो, पण ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित केली आहे त्यांना मात्र पैसे देत नाहीत। याची दाद मागणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं। टोलनाक्यासाठी बेकायदा भूसंपादनाला आमचा विरोध आहे, अन्यथा या हद्दीतील रस्ता उघडून टाकू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला। ते म्हणाले, सांगलीवाडी ते पेठ नाकापर्यंत 41 किलोमीटर अंतर संपादित केलं आणि त्यावर रस्ता केला। यामध्ये सर्व मिळून 360 एकर जमीन भूसंपादन विभागाने हडप केली आहे। यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कोण? आम्ही शेतकऱ्यांचे शेतात केलेले अतिक्रमण ताबडतोब काढून घ्यावे, याबद्दल शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी आणि नॅशनल हायवे यांच्या कार्यालयाकडे अर्ज केले, पण आजपर्यंत या कार्यालयाने यावर काहीच वाच्यता केली नाही। याचा भुर्दंड आम्हा शेतकऱ्यांना बसत आहे। शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सर्व बाधित शेतकरी लढण्यास तयार आहेत। 15 दिवसात जर शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर सर्व शेतकरी मिळून आपल्या क्षेत्रातील रस्ता JCBने उखडून टाकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे।
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये मिरजेतील अनेक भाग कुपवाडच्या प्रभाग क्रमांक 2ला जोडले गेलेत. हे तातडीने रद्द करावे, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा हरकतीदारांनी प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणी वेळी दिलाय. तर प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या 299 हरकतींवर गुरुवारी 2.5 तासात सुनावणी पार पडली. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती, त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. सुमारे 299 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासमोर हरकतीदारांनी आपले म्हणणं मांडलं. यावर 158 हरकतदारांनी कुपवाड मिरजेतील प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या होत्या. मिरज शहरातील विद्यानगर, अस्वले कॉलनी, माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, सावळी रोड, मगदुममळा, चौगुलेमळा आदी भाग कुपवाडला जोडलेत. हे भाग मिरजेतील आहेत, त्यामुळे हे भाग मिरजेला जोडावेत अशी मागणी दिगंबर जाधव, विनायक यादव, तुकाराम सातपुते, संदीप मेथे, राजेंद्र रोकडे आदींनी केली. मिरजेचा 25% भाग कुपवाडला जोडलाय. यात संलग्नता पाळली नाही. यात बदल न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकल्याचा इशारा हरकतदारांनी दिलाय. आटपाडी तालुक्यातील दिघंचीसह राजेवाडी तलाव परिसर आणि मान नदीच्या खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होतीये. या मुसळधार पावसामुळे मान नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली असून सलग 3 दिवस आटपाडीमधील पिंपरी खुर्द पुलावरून पाणी वाहत होतं. मात्र तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. परिणामी सांगोला तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद झाला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. त्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे प्रशासनाने याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. सध्या टेंभूचे पाणी सर्वच क्षेत्रात लाभ ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामी बागायत तसेच जिरायत पिकांची लागवड केली होती. सध्या तालुक्यात गेले 5 दिवस मुसळधार पडल्यामुळे जादा पाण्याचा मारा झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. आमदार सुहास बाबर यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात भेट देऊन शासन अधिकारी यांना नुकसान पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. पिंपरी खुर्द गावामध्ये मान नदी क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. शासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरणारा गोवंश हत्याबंदी कायदा तातडीने दुरुस्त करून जर्सी गाई, म्हशी आणि रेडे यांना त्यातून वगळलं पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या अडचणी दूर करणं हेच सरकारचं प्रथम कर्तव्य आहे, असे विधान रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांनी केलंय. सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात शिराळा नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली आहे. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयातील मुख्य चौकात आला. मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून जर्सी गाई, म्हशी आणि रेडे यांना त्यातून वगळावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळण्यासाठी साखरेचा आधारभूत दर प्रति किलो 40 रुपये निश्चित करावा. ऊसाला टनाला किमान 4,000 रुपये दर मिळावा. गाईच्या दुधास प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा या मागण्या केल्या. सागर खोत म्हणाले, देशी गाई ही गोमाता आहे, तिचा व्यापार आम्ही करत नाही. मात्र जर्सी जातीची जनावरे ही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहेत. ती भाकड झाल्यावर शेतकरी त्यांना सांभाळू शकत नाही. त्यांना जनावरांना कायद्याच्या चौकटीतून वगळणं अपरिहार्य आहे. अन्यथा आम्हाला हजारो जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल. देशी गाईचं पूजन करून आंदोलनाची सांगता झाली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते लालासाहेब पाटील, सुमन खोत, अमोल पाटील, सुदर्शन पाटील यांच्यासह अनेक शेतकरी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समृद्ध व विकसित गावच्या विकासासाठी मांगले ग्रामपंचायत शासकीय पातळीवरील विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. यापुढील काळात देखील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गाव विकासासाठी लोकसहभागातून एक चळवळ म्हणून काम करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केलं आहे. मांगले येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात नरवाडे यांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, विराज नाईक, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, गटविकास अधिकारी प्रशाश पोळ, तहसीलदार श्यामल खोत, उपसरपंच तानाजी जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक सरपंच प्रल्हाद पाटील यांनी केले. विशाल नरवाडे म्हणाले, समृद्ध गावासाठी लोकसहभाग, श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण केली पाहिजे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी सक्षमीकरण केलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना, राज्यस्तरीय घरकुल योजना महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी मांगले ग्रामपंचायत उठावदार काम करत आहे.
ग्रामस्थांचं जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्यायासाठी सर्वच पातळीवर प्रभावीपणे काम करावे आणि राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळवावा आणि गावचा सर्वांगीण विकास साधावा असं आवाहन ते केलं। यावेळी आमदार सत्यजित देशमुख शासकीय योजनांना लोकसहभागातून लोक चळवळ म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थ, युवक, महिला, भगिनी यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करावे। मांगली गावाला जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळावे। शासकीय अधिकाऱ्यांनी अधिकार पदाचा उपयोग समाजातील तळागाळातील जनतेच्या हितासाठी करावा असं आवाहन त्यांनी केलं। कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंतीनिमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले। अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजमाई पाटील या भूषवणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती भारती चोपडे यांनी दिली आहे। कर्मवीर जयंतीनिमित्त संस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते। 22 सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन केले। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सरोजमाई ND पाटील असून रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे। तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट SP मगदूम यांनी सांगितले। सोमवारी दुपारी 3 वाजता धामणी रोडवरील ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न होणार आहे। विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तींना मदतीचा धनादेश कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात येणार असल्याचे वसंतराव नवले यांनी सांगितले। यावेळी ट्रस्टचे कार्यवाह डॉक्टर चेतन पाटील, संस्थेचे संचालक रावसाहेब पाटील, डॉक्टर अशोक सकळे, डॉक्टर रमेश ढबू, ओके चौगुले, डॉक्टर SB पाटील, चंदन केटकाळे, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे, लालासाहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती। महापालिकेच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यानासमोरील भेळ विक्रेत्यांना काही अटी आणि शर्तींचं पालन करून हातगाडे लावण्यास परवानगी देण्यात आली। या संदर्भात उपायुक्त स्मृती पाटील व फेरीवाला विक्रेत्यांच्या सदस्यांची बैठक पार पडली। या बैठकीत तोडगा काढण्यात आलाय। प्रतापसिंह उद्यानासमोर गेल्या अनेक वर्षांपासून भेळ विक्रेते व्यवसाय करतात। त्यांच्याकडे स्थिर विक्रेत्याचं प्रमाणपत्र देखील आहे। मात्र आयुक्तांनी रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याने या हातगाड्यांचे पर्यायी जागेत पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र याला हातगाडी चालक आणि फेरीवाल्या समितीच्या सदस्यांनी विरोध केला। 2 दिवस हे आंदोलन चांगलंच गाजलं होतं। विक्रेते आणि फेरीवाला समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली। महापालिका फेरीवाला समितीच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या दालनात बैठक झाली। या बैठकीत भेळ विक्रेत्यांसंदर्भात निर्णय घेण्यात आला। भेळ विक्रेत्यांचा कचरा आणि त्याची विल्हेवाट केलेला कचरा थेट घंटागाडीमध्ये द्यायचा आहे। तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। नवसंदेशच्या बोळातून हर्बट रोडला येणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक चालू करून छत्रपती संभाजी महाराज मार्ग ते ST स्टँड येथे होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल। तसेच फेरीवाला धोरणाप्रमाणे या विक्रेत्यांचं पुनर्वसन समितीने ठरवून दिलेल्या योग्य जागेवर करण्यात येईल अशी सकारात्मक चर्चा देखील झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा कामगार सेलच्या वतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी नागरिकांना गाजराचं वाटप करून भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आले। तर काला धन, अच्छे दिन आणि 15 लाख अशी मोदी सरकारची ब्रीद वाक्ये काळ्या फुग्यांवर लिहून आकाशात सोडण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभर साजरा केला जातोय। मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर त्यांना पडलाय। बेरोजगारांची संख्या वाढली आहे याच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा कामगार सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली। प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आजवर 1 रुपयाही मिळाला नाही। काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पोकळ ठरले। या सर्व बाबतीत सरकार अपयशी ठरले। माजी नगरसेवक आयुब बारगीर म्हणाले, पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्या सरकारचे लवकरात लवकर विसर्जन व्हावे। या आंदोलनात कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने, कार्याध्यक्ष अफजल मुजावर, शहराध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण, राजू कांबळे आणि राहुल यमगर आदी जण सहभागी झाले।